भारत न्यूज 44. सगळ्यात घेऊया परत आता आउटपुट द्या सगळ्यात घेऊया. पहिला मी घेतो पहिला तुम्ही घेतो. काय सांगाल संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं प्रशांत आंबे यांच्याशी संवाद साधल्याचं आपण ऑडिओ ऐकला असेल, त्यामध्ये एकतर धमकीची भाषा तर आहेच, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सुद्धा काही आक्षेपार्ह विधानं त्यामध्ये दिसत आहेत. कसं बघताय एकूणच या वक्तव्याकडं आणि या सगळ्या प्रकारात? मी या सगळ्या गोष्टीकडं त्या आमदार महोदयांचं अज्ञान आहे या दृष्टीनं बघतो. कारण त्यांनी काय वाचलं असेल असं वाटत नाही. शिवाजी महाराजांच्याबद्दलचं काहीच वाचलं असेल असं मला वाटत नाही. जनता, लोक, रयत ही शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करते आणि शिवाजी महाराजांच्यावर जर आपण काहीतरी पुतळे उभारले, काहीतरी कार्यक्रम घेतले तर आपल्याला मतं मिळतील या भावनेतून ते शिवचरित्राकडे बघतात असं दिसतंय. नाहीतर त्यांनी ज्या शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या स्त्रियांबद्दल सुद्धा आदराची भावना ठेवली आणि शिवछत्रपतींच्या चारित्र्याबद्दल शत्रूच्या इतिहासकारांनी सुद्धा एक अणू एवढाही कलंक नाही शिवछत्रपतींच्या चारित्र्याबद्दल असं म्हटलं. अशा व्यक्तीचा जर ते अनुयायी असते तर त्यांनी अत्यंत अश्लील घाणेरड्या शिव्या स्त्रियांच्याबद्दल, महिलांच्याबद्दल, कुणाच्या आईबद्दल वापरल्या नसत्या. आणि त्यामुळं त्यांच्या ज्या पद्धतीनं त्यांनी, आणि बरं 1-2 नाही 9 मिनटं ते अत्यंत घाणेरडं बोलत होते. आणि खरं तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राज्य हे पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य म्हटलं जातं आणि अशा महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनामध्ये, सर्वोच्च सभागृहामध्ये अशा अत्यंत घाणेरड्या शिव्या देणारा, महिलांविषयीच्या अत्यंत खालच्या थरावरची भाषा वापरणारा व्यक्ती आमदार म्हणून अजूनपर्यंत आहे. आता 2-3 दिवस झाले, अजूनपर्यंत तो आमदार म्हणून राहतोय आणि त्याच्या विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. याच्यासारखं कुठलीही दुर्दैवाची गोष्ट नाही आहे. कारवाई होत नाही कारण संघटनांनी सुद्धा अशा प्रकारचे अनेकांबद्दल बोललेले होते. तुमच्या बाबतीत सुद्धा प्रशांत कोरटकरनं बोलला होता. ठोस अशी कारवाई होत नाही म्हणून हिंमत होते असं वाटतं तुम्हाला? प्रशांत कोरटकरच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं की त्याच्यावर आता वर्ष होऊन गेलं. त्याच्यावर जो चार्जशीट दाखल करायचा असतो त्याच्यासाठी शासनाची उच्चस्तरीय परवानगी लागते, ती अजून दिलेली नाही आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या विषयावर वारंवार अपमान करणाऱ्या लोकांना एक प्रकारे सेफगार्ड केलं जातं आहे का, अशी एक भावना आहे. तशीच गोष्ट याबद्दल सुद्धा आहे का? कारण 2 दिवस झालं गुन्हा नोंद करायला झटपटावं लागलं त्या प्रशांत आंबेंना. आणि ज्या पद्धतीनं कोरटकरला सेफगार्ड केलं आहे, त्या सोलापूरकरला सेफगार्ड केलं आहे. असे अनेक व्यक्ती आहेत. तो गोविंदगिरी महाराज आहे, आता नव्यानं तो धीरेंद्र बाबा कोण आहे तो बोलला आहे. ह्यांना सगळ्यांना सेफगार्ड करायचं चाललं आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर एक वेगळ्या पद्धतीचं संकट आहे आणि ते आपण कसं परतवून लावणार याचा विचार केला पाहिजे. खरं तर आता शिवाजी कोण होता या पुस्तकावरच बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना करतात आणि या सगळ्या पुस्तकामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत ते पूर्णतः चुकीचे आहेत अशा पद्धतीचा दावा तशा प्रकारचा दावा. आता जर फक्त नावावरून बंदी घालायची असेल तर मग गजानन भास्कर मेहेंदळेंच्या पुस्तकावर बंदी घालावी लागेल. शिवाजी अँड हिज टाइम्स नावाचं पुस्तक आहे त्यांचं. जदुनाथ सरकारांच्या हाऊस ऑफ शिवाजीवर बंदी घालावी लागेल. अशी शेकड्यांची यादी मी देऊ शकतो की ज्यांनी शिवाजी महाराजांना शिवाजी म्हटलं. मग शिवाजी विद्यापीठाच्या नावाचं काय करायचं? मग INS शिवाजी नावाचं आपल्याकडं डॉक आहे किंवा हे आहे, त्याचं काय करायचं? अशा अनेक गोष्टी आहेत की ही जी काय लोक बोलायला लागलेली आहेत की ह्याच्यावर बंदी घाला, त्याच्यावर बंदी घाला. शिवाजीमधला जी हा आदरार्थक आहे हे यांनी समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राच्या मातीशी किंवा इथल्या लोकांशी खूप जिव्हाळ्याचं नातं आहे, भूमिपुत्रांशी. आणि त्यामुळं जसं आपण ज्योतिबाला ज्योतिबा म्हणतोय, खंडोबाला खंडोबा म्हणतोय, तसं शिवाजी महाराजांना शिवाजी, शिवबा असं म्हणायची पद्धत ही 350 वर्षापासून आहे. आणि त्याच्याबद्दल कधी छत्रपती घराण्यातल्या लोकांनी सुद्धा आक्षेप घेतला नाही आणि त्याच्या अगोदरच्या कुणी घेतला नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ काढणारे त्यांनी शिवाजी विद्यापीठ ठेवलं नाव, त्यांच्याबद्दल काय अनादर होता म्हणून नाव ठेवलं आहे. लष्करामध्ये शिवाजी महाराजांच्या INS शिवाजी नाव ठेवलं आहे. लष्कराला शिवाजी महाराजांच्या विषयी अनादर होता म्हणून तिने नाव ठेवलं आहे.
शिवाजी या नावाचीच ताकद इतकी मोठी आहे, किंवा प्रोफेसर बाळकृष्णनी शिवाजी द ग्रेट म्हटलं, असे अनेक संदर्भ सांगता येतील. त्याच्या पुस्तकामधल्या ज्या इतिहासाच्या ज्या गोष्टी आहेत, संदर्भ आहेत का नाहीत याच्या विषयावर आपण डिबेट करू शकतो, याच्या विषयावर आपण चर्चा करू शकतो. पण अशी मग अनेक पुस्तकं आहेत की ज्यांनी संदर्भहीन लिहिलं आहे, कथा कादंबऱ्या. आत्ताच ही जी कादंबरी होती संभाजी नावाची, विश्वास पाटलांची, जे आता हे जे अध्यक्ष झालेत साहित्य संमेलनाचे, त्यांच्या पुस्तकांच्यावर सुद्धा खोटं त्याच्यात लिहिले म्हणून कितीतरी आक्षेप आलेत. अशी किती पुस्तकांवर तुम्ही बंदी घालणार? आणि काही गोष्टी अशा सिनेमांवर, किती नवीन छावा सिनेमा आला होता त्याच्यावर, अशा कितीतरी गोष्टींवर बंदी घालावी लागेल की ज्याच्या इतिहासाच्या आधारावर त्या नाही आहेत. कारण साहित्य कलाकृती असतील ह्यांना थोडंसं लिबर्टी द्यावी लागते. पण हे जे पुस्तक आहे, माझ्या माहितीप्रमाणे हे पानसरे अण्णांनी एका ठिकाणी व्याख्यान दिलेलं होतं शिवाजी महाराजांच्याबद्दल. तेच व्याख्यान वाढवून त्यांनी पुस्तिकेच्या स्वरूपात ते प्रकाशित केलेलं आहे. आणि ते मला वाटतं 88ला ते प्रकाशित झालं पहिल्यांदा. 88पासून आजपर्यंत ते सलग चाललं आहे. लाखो आवृत्त्या निघाल्यात. आक्षेप असते तर तुम्ही त्याच्यावर प्रतिवाद करणारं पुस्तक लिहा. जसं बाबासाहेब पुरंदरेंच्या त्यांचं जे पुस्तक होतं त्याच्यावर डॉक्टर आह साळुंके सरांनी बाबासाहेब पुरंदरेंची इतिहासधुळी बखर नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ते वाचल्यानंतर त्या बाबासाहेबांच्या शिवचरित्राचा फोलपणा लक्षात येतं. तसं पानसरेंचं पुस्तक खोटं आहे किंवा संदर्भहीन आहे, याच्याविषयी ठोस संदर्भानं लिहा ना. विनाकारण द्वेष निर्माण करायसाठी त्या माणसानं शहिदी पत्करली, गोळ्या खाल्ल्या, त्याच्या खुनाबद्दल चर्चा करणार नाही. त्यांच्या खुन्यांचा गौरव एक प्रकारे केला जातो. ते काही शिवप्रेमी नव्हते का? पानसरे अण्णा काही शिवप्रेमी नव्हते? उगीच शिवाजी महाराजांच्यावर बोलायला गेलेले का? शिवप्रेमी होती ही माणसं. हे सगळ्या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.